बालसभा आयोजित केली आहे। या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या मुलांनी केले आहे। माझा वर्गमित्र समर्थ विष्णुमाळे याने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व सुवर्णलक्ष्मी बंधारगे व रुद्र सुनील धोरात याने प्रमुख पाहुणे याचे स्थान स्वीकारावे अशी मी विनंती करतो। अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी स्वागत करण्यासाठी मी प्रणव पांडुरंग मिंदर यांना आमंत्रित करते। आदिनाथ मिंदर यांनी करावे व रुद्र सुनील थोरात यांचे स्वागत समर्थ नांदेमुळे यांनी करावे। टाळ्या ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली। मित्रांनो, बालिका दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेतील विद्यार्थी आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत। सर्वप्रथम इयत्ता 4थीतील संस्कृती जनरल धर्मेंदर मी तिला आमंत्रित करते। त्यांच्या आरती महाराष्ट्रातील दिव्य ज्योती ओवाळून त्यांच्या आरती नमन माझी सावित्रीस आज आहे त्यांची जयंती नमन माझी सावित्रीस आज आहे त्यांची जयंती। सामान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव संस्कृती आहे। आज मी आपणासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे। सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन। सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नावसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे महापाप मानले जायचे, परंतु ज्योतिबांनी सावित्रींना लिहायला वाचायला शिकवले। सावित्री व ज्योतिबांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली। सावित्रीबाई तुम्हीच खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी सावित्रीबाई तुम्हीच खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी। त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला। त्या शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर चिखल शेण दगड फेकत पण त्या मागे हटले नाही। त्यांनी गरीब दलित अनाथ व विधवांना आधार दिला। त्यांनी समाजातील सती बालविवाह केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला। सावित्रीबाई या स्त्री शिक्षणाच्या जननी होत्या। त्यांनी प्लेगच्या साथीच्या काळात रुग्णांची सेवा केली, परंतु दुर्दैवाने 10 मार्च 1831 रोजी प्लेगने त्यांचे निधन झाले। समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली धन्यवाद। आता पहिलीतील विद्यार्थिनी आरोही मंडळी तिला आमंत्रित करते। नमस्कार, माझे नाव आरोही अमोल मल्लिका। 3 जानेवारी आहे। आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे वंदन। सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। जय हिंद जय भारत। विद्यार्थिनी श्रद्धा राऊत हिला आमंत्रित करते। दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया जाणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव श्रद्धा आहे। मी इयत्ता 4थी शिकते। मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी भाषण सांगणार आहे। ते तुम्ही शांतपणे ऐकावे हीच माझी नम्र विनंती। ज्यांनी स्त्रियांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट करून आपले जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने भरून टाकले, ज्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले, असे थोर व्यक्तिमत्व म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री शिकत आहे व प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करत आहे। आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती।
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1838 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. ज्ञानाच्या दुसऱ्या या क्रांतिज्योतीस माझा प्रथम प्रणाम. जाता जाता एवढेच सांगते की स्त्री शिक्षणाचे बीज रोवले, सन्मानाने जगायला शिकवले. स्त्री शिक्षणाचे बीज रोवले, सन्मानाने जगायला शिकवले. आत्मविश्वास असा दिला की पावणे मी पुढेच पडले. छान देशाची शान, सर्व मिळून करू तिचा सन्मान. स्त्री शिक्षणाचे जिने दार उघडिले, तीच आपली क्रांती ज्योती सावित्री फुले. गोरगरिबांना दिले सर्व ज्ञान, मुलगी आहे छान छान, मुलगी आहे छान देशाची शान. पाठीवर बाळ बांधुनी आपल्यासाठी झुंजली, झाशीची राणी निस्वार्थपणे ती लढली. तिने आपल्या देशासाठी दिले बलिदान. मुलगी आहे छान छान, मुलगी आहे छान देशाची शान. लोक कल्याणकारी जिने राजे घडविले, रामायण महाभारताचे शिक्षण त्याला दिले. तीच आपली राजमाता जिजाऊ भोसले, तिचा आहे सर्वांना अभिमान. मुलगी आहे छान छान, मुलगी आहे छान देशाची शान. स्वराज्यासाठी किती वीर ते लढले, शेवटी तारा राणीने रक्षण केले. तिने आपल्या देशासाठी केले जीवाचे रान. मुलगी आहे छान छान, मुलगी आहे छान देशाची शान. आपल्या देशासाठी स्त्रिया रणरागिणी झाल्या, स्वातंत्र्यासाठी रक्तात न्हाल्या. त्यांनी देशासाठी सोडिले प्राण. मुलगी आहे छान छान, मुलगी आहे छान देशाची शान. पाठ प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि या देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणारी ही माता अर्थातच विद्येची खरी स्फूर्ती नायिका. धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेच्या विरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई फुले. मी आज येथे एका अशा महान स्त्रीविषयी बोलणार आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म खंडोजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. अशा या महान स्त्रीविषयी मी एक गीत सादर करून दाखवणार आहे. माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान. माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. फुलविला तू क्रांतीचा मळा. स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार. चूल आणि मूले त्यांच्या आयुष्याचे सार. स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार. चूल आणि मूले त्यांच्या आयुष्याचे सार. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. ज्योतिबांनी चालविली पहिली मुलींची शाळा. ज्योतिबांनी चालविली पहिली मुलींची शाळा. कर्मठ लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला. कर्मठ लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. धैर्य ठेवून झालीस तू पहिली महिला शिक्षिका. धैर्य ठेवून झालीस तू पहिली महिला शिक्षिका. समाजाचा छळ सोडून उंचावला पताका. समाजाचा छळ सोडून उंचावला पताका. धन्यवाद. बीज रोवणे, सन्मानाने जगायला शिकवणे. स्त्री शिक्षणाचे बीज रोवणे, सन्मानाने जगायला शिकवणे.
ज्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले, अशा थोर व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज प्रत्येक स्त्री शिक्षण घेत आहे व प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करत आहे. आज 3 जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील असे होते. वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाई फुले यांची लग्नगाठ जुळली. महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्य. त्यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींना शिकवण्याचा निर्धार केला. सन 1848 साली त्यांनी पुण्यातील भिलेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. बघता बघता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या व स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. पण या दिव्य कार्यात त्यांना अनेक संकटावर मात करावा लागला. स्त्री शिक्षणाचे शेण मातीची या घाण झेलुली या अंगावर शेण मातीची या घाण दिले विद्येची या ज्ञान लेखी कराय असं ज्ञान दिले विद्येचे या ज्ञान लेखी कराय असं ज्ञान. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते व जय. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा या क्रांती कार्याला निर्माणाला लोकांनी तीव्र विरोध केला, पण डगमगले नाही. धन्यवाद. समाजाला न्याय दिली ज्ञानाची गावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. गुड मॉर्निंग मित्रांनो, माझे नाव प्रदीप साखरवडे होते. मी आता 7वी शिकतो. मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशीच माझी नम्र विनंती. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले या एक महान समाजसुधारक, शिक्षक, तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 या रोजी झाला. त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिराव फुले होते. सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधात जाऊन लग्नानंतर शिक्षण घेतले. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले सोबत मिळून 1848 पुणे येथील भिलेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाचे स्वर्गाचे जिने उघडले दार. यांची योगकथा सांगण्यास उभा आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन. मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील असे होते. त्यांचा विवाह 9व्या वर्षी थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. धन्यवाद. जीवनाची दशा झाली होती अशी, आली तू धावूनी सावित्री आई तू, ज्ञानाची रागिणी आली तू धावूनी सावित्री आई तू, ज्ञानाची रागिणी. जीवनाची दशा झाली होती अशी, आली तू धावूनी सावित्री आई तू, ज्ञानाची रागिणी. तूच खरी स्त्रियांची व्यथाई जाणून, होती ग चूल आणि मूल असे जगणे आमचे होते ग. मुलींची पहिली शाळा तू काढून सावित्री आई तू, ज्ञानाची रागिणी. सावित्री आई तू, ज्ञानाची रागिणी. त्या काळी आई तुला कष्ट किती फे पडले ग, स्त्री शिक्षण घेताना कर्मत. अनंत
शिकवलेस तू स्त्रियांना, सोसून अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना. धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन व तसंच येथे उपस्थित चांदण्याप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी. आज मी तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलण्यास उभी आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील तसेच आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईला लिहायला वाचायला शिकवले. शेवटी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेत सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या निर्णयाला लोकांनी सक्त विरोध केला. त्या शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर शेण, दगड, चिखल फेकत, तरीही त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी आपले शाळेत शिकवण्याचे काम तसेच चालू ठेवले. ज्याच्यामुळे शिकली ती दुबळ्यांची मुले, जिच्यामुळे शिकली ती दुबळ्यांची मुले. ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. चिखल माती शेण गोळे फेकले जरी अंगावरी समाजाने, चिखल माती शेण गोळे फेकले जरी अंगावरी समाजाने. स्त्री शिक्षणाच्या ध्यासाने सर्व झेलले सावित्रीने, स्त्री शिक्षणाच्या ध्यासाने सर्व झेलले सावित्रीने. सावित्रीबाईंनी गरिबांना, दलितांना, विधवांना आधार दिला. सती, बालविवाह, केशवपण अशा क्रूर प्रथांना त्यांनी सक्त विरोध केला. काव्य फुले, बावनकशी, सुबोध, रत्नाकर अशी काव्यसंग्रह लिहून त्यांनी समाज जागृती केली. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भय व्हा असा मोलाचा संदेश दिला. परंतु दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंनी अखेरचा श्वास घेतला. अशा ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी लिहिली त्रिमूर्तीची गाथा, वंदनीय ती आपली सावित्री माता, वंदनीय ती आपली सावित्री माता. होय माझ्या बालमित्रांनो श्री शिक्षणाची गंगा, होय माझ्या बालमित्रांनो श्री शिक्षणाची गंगा ज्यांनी घरोघरी पोहोचवली त्या सावित्रीबाई फुले या आपल्या माताच आहेत, माताच आहे सावित्रीबाई फुले. ज्योतिबा फुले यांनी पुण्यात पहिली, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची बाग रुजवली, ती फुलवली क्रांतीज्योती सावित्री माईंनी, क्रांतीज्योती सावित्री माईंनी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शमिता महेश मडके असून मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाचेगाव येथे 3ऱ्या वर्गात शिकते. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी रोजी झाला. त्यांनी सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. दगड झेलले, शब्द झेलले, तरीही ती न थांबली. शिक्षणाच्या वाटेवरती ती उभीच राहिली. आई होती समाजाचे, गुरु होते ज्ञानाची. धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. धन्यवाद. शिक्षणाच्या स्वर्गाचे जने उघडले दार, ती सावित्री आज जगात दिसले दार, ती सावित्री आज जगात दिसले. सामान्य व्यासपीठावरील गुरुजन वर्ग, माझ्या मान्यवरांनो, आज मी तुम्हाला भारतातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. माझे नाव रुद्र सुनील द्वारक. मी आता 6वी या वर्गात शिकतो. मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे हीच माझी नम्र विनंती. सोसानी अनंत यातना, सोसानी अनंत यातना शिकवल्या स्त्रियांना,
शिकवलं स्त्रियांना धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाज सुधारिका आणि कवयित्री होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले या स्वतः निरक्षर होत्या. सावित्रीबाई फुले या स्वतः निरक्षर होत्या. म्हणून तर असे म्हणावे वाटते की शिक्षणाचा झाला आता कायदा, शिक्षणाचा झाला आता कायदा, त्यामुळेच होईल मुलींचा फायदा. आता ठरवा पक्क मनाशी, शिक्षण हा मुलींचाही हक्क, शिक्षण हा मुलींचाही हक्क. सावित्रीबाई फुले यांचा विवाह 1940 रोजी महात्मा फुले यांच्याशी झाला. ते सावित्रीबाई फुले यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहायला वाचायला शिकवले व त्यांनी 1848 रोजी पुणे जिल्ह्यातील बिडेवाड येथील मुलींची पहिली शाळा काढली व नंतर त्यांनी 1864 ला अनाथ बाल आश्रम सुरू केले. एवढे महान कार्य एका स्त्रीनं भारतीय स्त्रियांकरिता केले, त्यांचे उपकार भारतीय स्त्रिया कधी फेडू शकणार नाही. म्हणून तर असे म्हणावे वाटते की स्त्री शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, स्त्री शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींनो, आज 3 जानेवारी अर्थातच सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरी करतो. या बालिका दिनानिमित्त आपल्या शाळेत बालसभा आयोजित करण्यात आली. त्या बालसभेत माझ्या अनेक मित्र मैत्रिणींनी कथा सादर केली, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण केले, कथा सांगितल्या व अतिशय सुंदर अशा कविता सादर केल्या. हे ऐकून मला अभिमान वाटतो की या थोर माऊलीच्या विचारांचे आपण वारसदार आहोत. मित्रांनो, सावित्रीबाई फुले या एक शिक्षिका नव्हत्या, तर त्या संघर्षाचे दुसरे नाव होत्या. त्यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा उभारली. धन्यवाद.